तर पुढची महत्त्वाची बातमी आता प्रशांत कोरेटकर दुबईला पळून गेल्याची चर्चा आहे। कोरेटकरचा दुबईमधील एक फोटो आता व्हायरल होतोय। मुंबई हायकोर्टात दिलासा न मिळाल्याने प्रशांत कोरेटकर दुबईत पळून गेल्याची चर्चा आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोरेटकर कोलकाता मार्गे दुबईला गेल्याची चर्चा आता होते। तर मुंबई हायकोर्टात दिलासा न मिळाल्याने प्रशांत कोरेटकर दुबईला पळून गेल्याची चर्चा आता होते। आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ या संदर्भात आपल्याला अधिकचे अपडेट्स देतील। रजत, आता मुंबई हायकोर्टाने दिलासा न दिल्याने प्रशांत कोरेटकर कुठेतरी दुबईला पळून गेल्याची चर्चा रंगते। नक्कीच श्रुती, प्रशांत कोरेटकरचा जो फोटो सध्या व्हायरल होत आहे त्यामध्ये तो दुबईमध्ये असल्याची माहिती मिळत आहे। मात्र या संदर्भात अधिकृत दुजोरा जो आहे तो मिळू शकलेला नाही। मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिलेला नव्हता प्रशांत कोरेटकरला आणि त्याची सुनावणी जी आहे ती पुढील आठवड्यापर्यंत पुढे गेलेली होती आणि त्यामुळेच प्रशांत कोरेटकरवर अटकेची टांगती तलवार होती। चंद्रपूर पोलिसांचा माफ करा कोल्हापूर पोलिसांचा पथक सातत्याने प्रशांत कोरेटकर त्यांना तो अद्याप मिळून आलेला नाही। मात्र शक्यता होती की पुढील 1-2 दिवसामध्ये त्याला अटक होऊ शकेल। मात्र त्याच्यापूर्वी हा फोटो व्हायरल होतो आणि त्याच्यातून अशी शक्यता निर्माण झाली आहे की प्रशांत कोरेटकर दुबईला पळून गेला आहे। मात्र याचा अधिकृत दुजोरा जो आहे तो विमानतळाचे आणि इमिग्रेशनचे अधिकारी देऊ शकतील, जो अद्याप समोर आलेला नाही। हो, धन्यवाद रजत, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर प्रशांत कोरेटकर आता दुबईला पळून गेल्याची चर्चा होते। मुंबई हायकोर्टाने दिलासा नाकारल्यानंतर प्रशांत कोरेटकर दुबईला पळून गेल्याची चर्चा आहे। तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोरेटकर हा कोलकाता मार्गे दुबईला गेल्याची चर्चा आता व्यक्त केली जाते। तर इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी त्याचबरोबर आक्षेपार्ह ऐतिहासिक विधानं केल्याबद्दल प्रशांत कोरेटकर यांच्या मागावर सध्या पोलीस आहेत आणि आता मुंबई हायकोर्टाने दिलासा न दिल्याने प्रशांत कोरेटकर दुबईला पळून गेल्याची चर्चा आहे। कोरेटकरचा दुबईतला एक फोटो व्हायरल होतोय आणि त्यानुसार आता प्रशांत कोरेटकर हा दुबईत असल्याची चर्चा केली जाते। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोरेटकर कोलकाता मार्गे दुबईला गेल्याची चर्चा आहे। तर मुंबई हायकोर्टाने दिलासा न दिल्याने प्रशांत कोरेटकर दुबईला पळून गेल्याची चर्चा आता होते आणि प्रशांत कोरेटकरचा दुबईतला एक फोटो व्हायरल होतोय। मागील अनेक दिवसापासून प्रशांत कोरेटकरच्या मागावर पोलीस आहेत। आणि आता प्रशांत कोरेटकर दुबईला पळून गेल्याची चर्चा आहे। कोरेटकरचा दुबईमधला एक फोटो व्हायरल होतोय। मुंबई हायकोर्टाने दिलासा न दिल्याने प्रशांत कोरेटकर दुबईला पळून गेल्याची चर्चा आहे। तर कोरेटकर दुबईला पळून जातो पण पोलिसांना सापडत नसल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर मात्र आता प्रश्नचिन्ह व्यक्त केलं जात आहे। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी आणि छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याप्रकरणी कोल्हापूरमध्ये कोरेटकर विरोधात गुन्हा दाखल आहे। या संदर्भात पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ आपल्या सोबत आहे। रजत, कुठेतरी पोलीस प्रशांत कोरेटकरच्या मागावर आहेत आणि आता प्रशांत कोरेटकर दुबईला पळून गेल्याची चर्चा आहे। पोलिसांच्या कार्यप्रणालीवर कुठेतरी प्रश्नचिन्ह उभं होतंय। नक्कीच श्रुती, जर प्रशांत कोरेटकर खरंच दुबईला पळून गेला असेल आणि जो फोटो व्हायरल होत आहे तो आपण सत्य मानलं तर नक्कीच पोलिसांच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे होतात। कारण ही घटना घडून अनेक दिवस झालेले आहे। सुरुवातीला 11 मार्च पर्यंत एक अंतरिम दिलासा जो आहे तो कोल्हापूरच्या न्यायालयातून प्रशांत कोरेटकरला मिळाला होता। मात्र तो दिलासा जो आहे तो कोल्हापूरच्या न्यायालयातून नाहीसा झाला। त्याच्यानंतर मुंबई उच्च न्यायालयामध्ये प्रशांत कोरेटकरने धाव घेतली। तिथेही एकदा सुनावणी झाली, दुसऱ्यांदा सुनावणी झाल्यानंतर पुढील आठवड्यापर्यंत सुनावणी पुढे ढकलण्यात आली। त्यामुळे पोलिसांकडे पुरेसा वेळ नक्कीच या संपूर्ण प्रकरणासंदर्भात काही ठोस कारवाई करण्यासाठीचा होता। खरं पाहिलं तर जेव्हा ही घटना घडली तेव्हापासूनच कोल्हापूर पोलीस जे आहेत ते नागपुरात 2 ते 3 वेळेला येऊन गेले।
मात्र त्यांना यश मिळालं नाही. कोल्हापूर शिवाय नागपूरच्या बेलतरोडी पोलीस स्टेशनमध्येही प्रशांत कोरटकरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. मात्र तपासामध्ये सारखेपणा असावं आणि एकवाक्यता असावी या अनुषंगाने नागपूरचा जो गुन्हा आहे तो पण कोल्हापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आलेला होता. त्यामुळे दोन्ही गुन्ह्यांचा तपास कोल्हापूर पोलिसांकडे होता आणि त्याच अनुषंगाने कोल्हापूर पोलीस सातत्याने प्रशांत कोरटकरचा महाराष्ट्रातील विविध ठिकाणी शोध घेत होते. मात्र प्रशांत कोरटकरला अटक करण्यात त्यांना अद्याप यश आलं नाही आणि आता जी माहिती समोर येत आहे ती निश्चितच धक्कादायक आहे. प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याची शंका निर्माण होत आहे आणि त्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निश्चितच निर्माण होतात. हो रजत, परंतु प्रशांत कोरटकर दुबईत गेल्याच्या बातमीला काही अधिकृत दुजोरा मिळतोय, काही अधिकृत स्टेटमेंट कुणी दिलंय? अद्यापपर्यंत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही आहे. पोलीस त्या संदर्भात काहीही माहिती देत नाहीये. मुळात नागपूर पोलिसांची गेल्या अनेक दिवसांपासूनची भूमिका हीच आहे की ते जे सर्व प्रकरण आहे ते कोल्हापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्यामुळे तपास आमच्याकडे नाही. त्यामुळे नागपूर पोलिसांची या संदर्भातली भूमिका किंवा अधिकृत त्यांच्याकडून माहिती मिळणं थोडं कठीण आहे. मात्र अजूनही कोल्हापूर पोलिसांकडूनही या संदर्भात कुठलाही अधिकृत दुजोरा जो आहे तो मिळू शकलेला नाहीये. मात्र नक्कीच ज्या पद्धतीने तो फोटो व्हायरल होत आहे तो फोटो पाहता पोलीस या संदर्भातली माहिती आणि जर कोलकाता विमानतळाच्या मार्गातून प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेला असेल तर तिथल्या अधिकाऱ्यांकडून कोल्हापूर पोलीस नक्कीच संपर्कात असतील आणि थोड्या वेळामध्ये त्या संदर्भातला खुलासा होऊ शकेल. हो, धन्यवाद रजत, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया 8:80 बातम्यांमधून.